मंत्री ग्रामविकास व पंचायत राज महाराष्ट्र राज्य जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली 100 दिवस कृती कार्यक्रम, 150 दिवस कार्यक्रम, केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी 23 जून रोजी बैठक जिल्हाधिकारी कार्यालय नवीन समिती सभागृह येथे पार पडली। या बैठकीस खासदार सुरेश म्हात्रे, माजी केंद्रीय मंत्री कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, आमदार सुलभा गायकवाड तसेच राजेश मोरे, दौलत दरोडा, कुमार आयलानी, आमदार निरंजन डावखरे, संजय केळकर, ज्ञानेश्वर म्हात्रे, जिल्हाधिकारी अशोक शिंगारे, कोकण विभागीय अपर आयुक्त डॉक्टर माणिक दिवे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे, प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, मुख्य वित्त व लेखाधिकारी वैजनाथ बुरुडकर, शिक्षण अधिकारी बाळासाहेब राक्षे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर गंगाधर परगे, कार्यक्रम अधिकारी संजय बागुल, समाज कल्याण विभाग प्रमुख उज्ज्वला सबकाळे, पशुसंवर्धन विभाग प्रमुख डॉक्टर कीर्ती डोईफोडे, कार्यकारी अभियंता प्रकाश सासे, कार्यकारी अभियंता पद्माकर लहाने तसेच सर्व तालुका गटविकास अधिकारी, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, सर्व तालुका बालविकास प्रकल्प अधिकारी आणि जिल्हा स्तरावरील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते। या बैठकीत मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते ई मालमत्ता, CSR पोर्टल व कर्मचारी ई माहिती कोश प्रणाली पोर्टलचं अनावरण करण्यात आलंय। 100 दिवस कृती कार्यक्रमाअंतर्गत विविध उपक्रमांवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी सादरीकरण केलंय। जिल्हा परिषदेचे संकेतस्थळ नागरिकांना अधिक सुलभ असावे यावर भर देण्यात आले आहे। यावेळी ग्रामपंचायत विभागामार्फत डोर स्टेप डिलिव्हरी उपक्रमाअंतर्गत एकूण 2300 दाखले वितरित झाले असून DISA प्रकल्पाचे जिल्हा परिषद शाळेत प्रभावीपणे कामकाज करून AI मदतीने शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी मदत होते। याशिवाय जिल्हा परिषदेच्या 1100 कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आल्याबद्दल गोरे यांनी अभिनंदन केलंय। मंत्री गोरे यांनी काम वाटप करताना टप्प्यांची संख्या कमी करून प्रशासन अधिक सुलभ करण्याची गरज व्यक्त केली आहे। मंत्री गोरे यांनी काम वाटप करताना टप्प्यांची संख्या कमी करून प्रशासन अधिक सुलभ करण्याची गरज व्यक्त केली आहे। आपले सरकार पोर्टल, अभिलेख वर्गीकरण, ब्लॉक फॅसिलिटेशन कमिटी, घरकुल, महिला बचत गटांना आर्थिक स्वावलंबनासाठी विविध मार्गदर्शन करण्याबाबत चर्चा करण्यात आली आहे। तसेच अभ्यागत भेटी या आदींवर बाबींवर सखोल चर्चा झाली। आगामी 150 दिवस कृती कार्यक्रमासाठी नियोजनात्मक सूचना देण्यात आल्या आहेत।